Hello student, I am Miss S.M. Pawar. Today's lecture is the subject of impression management. Unit number 3 group discussion. ओके आपल्या युनिट नंबर 3 चे टायटल आहे ग्रुप डिस्कशन. हा टॉपिक ओके युनिट नंबर 3 आपण प्रिव्हियस लेक्चर्सपासून स्टार्ट केला आहे. प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण ग्रुप डिस्कशन ही कन्सेप्ट काय आहे त्याचा ओरल स्टडी केलेला आहे. त्याचबरोबर ग्रुप डिस्कशनचे फीचर्स आणि स्कोप यांचा देखील ऑलरेडी स्टडी केलेला आहे. तर आज आपण या लेक्चर्समध्ये टेक्निक्स ऑफ इफेक्टिव्ह पार्टिसिपेशन इन ग्रुप डिस्कशन ओके ग्रुप डिस्कशनमध्ये इफेक्टिव्ह पार्टिसिपेशन होण्यासाठी कोणकोणत्या टेक्निक्सचा यूज केला पाहिजे, कोणकोणती टेक्निक्स वापरली पाहिजे त्यांचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये करणार आहोत. टेक्निक्स ऑफ इफेक्टिव्ह पार्टिसिपेशन इन GD. GD इट मीन्स ग्रुप डिस्कशन. तर ही काही टेक्निक्स आहेत ज्यांचा वापर इफेक्टिव्ह पार्टिसिपेशन इन ग्रुप डिस्कशनसाठी केला जातो. तर फर्स्ट टेक्निक आहे तो आहे ॲप्ट लँग्वेज. सेकंड इज प्रॉपर नॉन वर्बल क्ल्यूज. थर्ड इज टीम बिहेवियर अँड लास्ट इज leadership skill. Okay, these are 4 techniques of effective participation in group discussion. Now let's see one by one. ॲप्ट लँग्वेज. ओके, तर ॲप्ट लँग्वेज ही टेक्निक काय आहे ते आपण पाहूया. तर द फ्लो ऑफ लँग्वेज मस्ट बी स्मूथ. यूज सिम्पल लँग्वेज अँड अवॉइड long winding sentences. Appropriateness of language demands that there should be no error of grammar. Do not use unfamiliar phrase and flowery language. Be precise, be polite and courteous. हे आपल्या इफेक्टिव्ह पार्टिसिपेशन इन ग्रुप डिस्कशनमधील फर्स्ट टेक्निक्स आहे. ओके, ॲप्ट लँग्वेज हे आपल्या इफेक्टिव्ह पार्टिसिपेशन इन ग्रुप डिस्कशनमधील फर्स्ट टेक्निक आहे. तर ॲप्ट लँग्वेज म्हणजे काय, तर ग्रुप डिस्कशन करीत असताना त्या ग्रुप डिस्कशनमध्ये इफेक्टिव्ह पार्टिसिपेशन व्हावे असे वाटत असेल तर या टेक्निकच्या साहाय्याने याचा वापर करून यूज करून आपण त्यामध्ये इफेक्टिव्हली पार्टिसिपेशन करू शकतो. ओके, तर ग्रुप डिस्कशन म्हणजे काय, तर ग्रुप डिस्कशन इज अ कलेक्शन ऑफ इंडिव्हिज्युअल्स who have regular contact and frequent interaction and who work together to achieve a common goal. Discussion is the process whereby 2 or more people exchange information or ideas in a face-to-face situation to achieve a goal. तर असे ग्रुप डिस्कशन हे 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन असे ग्रुप डिस्कशन केली जाते. ओके, ग्रुप डिस्कशनमध्ये मिनिमम 8 ते 12 मेंबर्स एकत्र येतात. एखादा प्रॉब्लेम्स असेल तर त्याच्यावरती सॉल्युशन काढण्यासाठी योग्य तो डिसिजन घेण्यासाठी असे ग्रुप डिस्कशन कंपनी और ऑर्गनायझेशन संस्थेमध्ये केली जाते. तर त्यावेळेस ओके आपले त्या ग्रुप डिस्कशन करीत असताना इफेक्टिव्ह पार्टिसिपेशन हवे असे वाटत असेल तर आपण वेगवेगळ्या टेक्निक्सचा यूज करून त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन करू शकतो, जेणेकरून आपले जे काही पार्टिसिपेंट आपण जो सहभाग करणार आहोत तो एकदम इफेक्टिव्हली होऊ शकेल. तर त्यातले पहिले टेक्निक आहे ते आहे ॲप्ट लँग्वेज. तर ॲप्ट लँग्वेज म्हणजे काय, तर ग्रुप डिस्कशन करीत असताना त्या ग्रुप डिस्कशनमध्ये इफेक्टिव्ह पार्टिसिपेशन व्हावे असे वाटत असेल तर या टेक्निक्सच्या साहाय्याने याचा वापर करून यूज करून आपण त्यामध्ये इफेक्टिव्हली पार्टिसिपेशन करू शकतो. ज्या वेळेस ग्रुप डिस्कशन करीत असतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपण आपले विचार ओपिनियन्स मांडत असताना सांगत असताना इझी अंडरस्टँड होऊ शकेल. ओके, जे आपले पार्टिसिपंट्स असतात त्यांना आपण काय सांगत आहोत ते इझी अंडरस्टँड होऊ शकेल अशी सिम्पल लँग्वेज यूज करावी, जेणेकरून आपल्याला काय सांगायचं आहे ते त्या ग्रुपमधील ऑल मेंबर्सना इझिली अंडरस्टूड होईल. Appropriateness of language
डिमांडमध्ये शक्य तितक्या ग्रामरच्या चुका एरर होणार नाही यासाठी यूज केली जाते. यामध्ये त्याचबरोबर जे काही अनफॅमिलियर फ्रेजेस अँड फ्लॉरी लँग्वेज आहे त्याचा देखील यूज नाही केला पाहिजे. यामध्ये प्रिसाइजली अँड पोलाइटली लँग्वेजचा यूज करून आपण आपले कम्युनिकेशन स्किल्स डेव्हलप केले पाहिजे आणि आपण जे काही सांगत आहोत, आपले जे काही थॉट्स आहेत, जे काही ओपिनियन्स आहे ते एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर अशा ॲप लँग्वेजचा या टेक्निकचा यूज केल्यानंतर आपण एकदम इझिली त्या ग्रुप डिस्कशनमध्ये पार्टिसिपेट करू शकतो. त्यानंतर सेकंड टेक्निक आहे ते आहे प्रॉपर नॉन वर्बल clues. Okay, this is the second techniques of effective participation in group discussion. It is proper non-verbal clues. Now let's see what is mean by proper non-verbal clues techniques. Non-verbal clues include eye contact, body movements, gestures and facial expressions. The panel very keenly watches the non-verbal behavior of the team. They generally evaluate the body language clues of the team to determine personality. Factors such as nervousness, cooperation, frustration, weakness, insecurity, self-confidence, defensiveness, etc. A candidate who appears professional is more likely to be noticed by the panel. A confident posture, appropriate facial expressions, and meaningful eye contact with the team will create a good expressions. The proper non-verbal clues म्हणजे काय, तर या नॉन-वर्बल क्लूजमध्ये अनेक फॅक्टर्स इन्क्लूड असतात. यामध्ये आय कॉन्टॅक्ट आणि बॉडी मुवमेंट, गेस्चर्स अँड फेशियल एक्सप्रेशन्स यांचा काय असतो समावेश होतो. ग्रुप डिस्कशन ज्या टायमिंग जे पॅनल असते ते ईच अँड एव्हरी मेंबरकडे वॉच ठेवतात. ते व्यक्ती मेंबर कशा प्रकारे बिहेव करीत आहेत, ओके, नॉन वर्बल बिहेवियर कसे आहे याकडे ते वॉच ठेवून असतात. बॉडी लँग्वेजवरून प्रत्येक पर्सनची पर्सनॅलिटी कशी आहे हे समजत असते. यामध्ये अनेक फॅक्टर्स असतात. ओके, फॉर एक्झाम्पल नर्वसनेस, कोऑपरेशन, फ्रस्ट्रेशन, डिफेन्सिवनेस, इनसेक्युरिटी, सेल्फ कॉन्फिडन्स, वीकनेस एक्सेट्रा फॅक्टर्स असतात. प्रोफेशनल पर्सन कॅन्डिडेटला पॅनलमध्ये काय करत असतो, नोटीस करीत असतो. ॲप्रोप्रिएट फेशियल एक्सप्रेशन्स, पोस्चर्स, मिनिंगफुल आय कॉन्टॅक्ट टीमबरोबर असतील तर त्यामधून गुड एक्सप्रेशन्स क्रिएट होत असतात. त्यामुळे जेव्हा आपण ग्रुप डिस्कशन करीत असतो, त्यामध्ये पार्टिसिपेट होत असतो, त्यावेळेस आपले जे काही नॉन वर्बल क्ल्यूज आहेत ते प्रॉपर असणे आवश्यक आहे. जेणेकरून तो जो आपले पॅनल असतो, ग्रुप डिस्कशनमधील जो पॅनल असतो त्याच्यासमोर आपली इमेज ही चांगल्या प्रकारची क्रिएट होईल. ओके, गुड इमेज क्रिएट होण्यासाठी असे नॉन वर्बल क्ल्यूज प्रॉपर असणे आवश्यक आहे. असे जर आपले नॉन वर्बल क्ल्यूज प्रॉपर असतील तर आपण इफेक्टिवली त्या ग्रुप डिस्कशनमध्ये पार्टिसिपेट होऊ शकतो. त्यानंतरचे थर्ड टेक्निक आहे ती आहे टीम बिहेवियर. तर टीम बिहेवियर म्हणजे काय, युअर ग्रुप बिहेवियर इन your ability to interact with the other members of the group. Your group behavior in your ability to interact with the other members of the group. You must be mature enough to not lose your tempo even if you are proved wrong. You must be patient and balanced. Your success in a group discussion depend on how well you play the role of initiator, information seeker, information giver, procedure facilitator, opinion seeker, opinion giver, clarifier, summarizer, social supporter. The selection panel notes the differences in the amount of participation of the members. They observe the silent
Spectators, the ever dominating but not contributing much. Member who participates actively, exhibiting his knowledge, and the moderate ones. टीम बिहेवियर म्हणजे आपण ग्रुप डिस्कशन करत असताना त्यामध्ये 8 ते 10 व्यक्ती एकत्र असतात. मग ते आपले काय झाले, एक टीम झाली. मग त्याबरोबर असताना आपण कशा प्रकारचे वर्तणूक ठेवले पाहिजे त्याचा स्टडी या टीम बिहेवियर या टेक्निक्समध्ये केला जातो. आणि असे बिहेवियर आपले जर योग्य असेल तर आपण त्या ग्रुप डिस्कशनमध्ये इफेक्टिवली पार्टिसिपेट होऊन योग्य प्रकारे त्यामध्ये आपण काय करू शकतो, स्वतःची ओपिनियन मांडू शकतो. त्यामध्ये चांगल्या प्रकारे सहभाग घेऊ शकतो. आपले म्हणजे तुमचे जे काही ग्रुप बिहेवियर आहे त्या ग्रुपमधील जे मेंबर्स असतात त्यासोबत कशा प्रकारे इंटरॅक्ट करतो त्यावरून आपली ॲबिलिटी ठरत असते. मॅच्युअर बनण्याचा प्रयत्न करणे, आपला टेम्पो लूज होऊ न देणे. जर आपण ग्रुप डिस्कशन करीत असताना आपल्याकडून देखील काही मिस्टेक होऊ शकतात. एखादा आपला ओपिनियन किंवा आपलं मत त्या प्रॉब्लेम्सविषयी आपला रॉंग होऊ शकतो. मग अशा वेळेस नर्वस न होता आपण योग्य प्रकारचा बॅलन्स मेंटेन केला पाहिजे. कारण प्रत्येक ग्रुप डिस्कशनचे सक्सेस हे अनेक फॅक्टर्सवरती अवलंबून असतात. त्याच्यामध्ये इनिशिएटर, इन्फॉर्मेशन सीकर, इन्फॉर्मेशन गिव्हर, प्रोसिजर, फॅसिलिटेटर, ओपिनियन सीकर, ओपिनियन गिव्हर, क्लॅरिफायर, समरायझर, सोशल सपोर्टर यांवरती ग्रुप डिस्कशनचे सक्सेस हे डिपेंड असते. त्यामुळे अशा सिच्युएशनमध्ये स्वतःला प्रूव्ह करताना जर रॉंग ठरलो तर अशा वेळी बॅलन्स मेंटेन केला पाहिजे, पेशन्स ठेवले पाहिजेत. ग्रुप डिस्कशन सक्सेस हे अनेक फॅक्टर्सवरती डिपेंड्स असते. ते फॅक्टर्स कोणते आहेत ते आपण आत्ताच पाहिले की ते फॅक्टर्स आहेत इनिशिएटर, इन्फॉर्मेशन सीकर, इन्फॉर्मेशन गिव्हन, प्रोसिजर फॅसिलिटेटर, ओपिनियन सीकर, ओपिनियन गिव्हर, क्लॅरिफायर, समरायझर, सोशल सपोर्टर अशा कशा प्रकारे रोल करतो यावरती डिपेंड्स असतो. त्यामुळे जर ग्रुप डिस्कशनमध्ये इफेक्टिव्ह पार्टिसिपेशन करायचं असेल तर या टीम बिहेवियरचं देखील टेक्निक्सचा यूज करून आपण इफेक्टिव्हली त्यामध्ये पार्टिसिपेट होऊ शकतो. त्यानंतरचे टेक्निक आहे लीडरशिप स्किल. तर या टेक्निकमध्ये लीडरशिप स्किल म्हणजे काय ते आपण पाहूयात. The success of any team depends to a larger extent on its leader. The success of any team depends to a larger extent on its leader. The panel evaluates a candidate's personal skills which allow him to prove himself as a natural leader in the group discussion. Though there is no appointed leader in group discussion, a leader emerges assertiveness, emotional stability, objectivity, self-confidence, decision-making, discretion, initiative, good communication skills, patience are some of the leadership qualities that are immensely useful in proving oneself as a natural leader in group discussion. Leaders should know how to deal with the bull who make noise but do not have any logic. तर लीडरशिप स्किल या टेक्निकचा देखील आपण यूज करून ग्रुप डिस्कशनमध्ये इफेक्टिव्हली पार्टिसिपेशन करू शकतो. कोणत्याही टीमचे सक्सेस हे मोठ्या प्रमाणावर लीडरवर डिपेंड असते. कॅन्डिडेट्सचे पर्सनल स्किल्स इव्हॅल्यूट करण्याचे काम ते पॅनल करीत असते. म्हणून स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी ग्रुप डिस्कशन करीत असताना ॲज अ नॅचरल लीडर म्हणून प्रूव्ह केले पाहिजे. जेणेकरून ग्रुप डिस्कशनमध्ये लीडर अपॉइंट केलेला नसतो. मग अशा वेळेस प्रत्येक व्यक्तीने ग्रुप डिस्कशन करीत असताना योग्य रीतीने बिहेव केला पाहिजे. त्याचबरोबर आपण एक नॅचरल लीडर आहोत असे प्रूव्ह करताना त्या व्यक्तीकडे लीडरशिपच्या स्किल्स असणे आवश्यक असतात. मग लीडरशिपच्या स्किल्स कोणकोणत्या आहेत तर त्यामध्ये असर्टिव्हनेस,
इमोशनल स्टॅबिलिटी, ऑब्जेक्टिव्हिटी, सेल्फ कॉन्फिडन्स, डिसिजन मेकिंग, डिस्क्रिएशन इनिशिएटिव्ह, गुड कम्युनिकेशन स्किल, पेशन्स अँड सम ऑफ द लिडरशिप क्वालिटीज यांचा समावेश या लिडरशिप क्वालिटीजमध्ये होतो. नॅचरल लीडर इन ग्रुप डिस्कशन प्रूव्ह करण्यासाठी होतो. तर अशा प्रकारे ही अत्यंत इम्पॉर्टंट अशी 4 टेक्निक्स आहेत. ती 4 टेक्निक्स कोणती आहेत? तर ॲप्ट लँग्वेज, प्रॉपर नॉन वर्बल क्ल्यूज, टीम बिहेवियर अँड लिडरशिप स्किल. तर ग्रुप डिस्कशन करीत असताना आपण या टेक्निक्सचा यूज करून योग्य ते त्या ग्रुप डिस्कशनमध्ये इफेक्टिवली पार्टिसिपेशन करू शकतो. ग्रुप डिस्कशन करीत असताना सिम्पल अँड इझी लँग्वेजचा वापर केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला आपले काही बोलायचे असेल, जे मत मांडायचे असेल, जे ओपिनियन सांगायचं असेल, तर जे सांगताना आपण इझी लँग्वेज वापरली, त्याचा यूज केला, तर त्या ग्रुपमधील इतर व्यक्तींना ते सहजरित्या समजू शकेल. यासाठी लँग्वेज ही इझी वापरली पाहिजे. आपले जे काही नॉन वर्बल क्ल्यूज आहेत ते प्रॉपर असणे देखील तेवढेच आवश्यक आहेत. आपले पोस्चर, गेस्चर्स, त्याचबरोबर फेशियल एक्सप्रेशन्स हे प्रॉपर ठेवले पाहिजे. जास्त प्रमाणात आपले जे काही हावभाव, हातवारे आहेत ते जास्त प्रमाणात होणार नाही याच्याकडे लक्ष दिले पाहिजे. आणि आय कॉन्टॅक्ट साधून आपण त्या ग्रुप डिस्कशनमध्ये काय करू शकतो? इन्व्हॉल्व होऊ शकतो. आय कॉन्टॅक्ट हा इफेक्टिवली आपण पार्टिसिपेट होण्याचा एक काय आहे? भागच आहे. जर आपण प्रॉपर आय कॉन्टॅक्ट ठेवले, लिसनिंग स्किल असेल, कम्युनिकेशन स्किल्स योग्य प्रकारे असेल, तर आपण इफेक्टिवली त्या ग्रुप डिस्कशनमध्ये पार्टिसिपेट होऊ शकतो. त्याचबरोबर आपले टीमबरोबर जी काही टीम असेल त्याच्याबरोबर आपण बिहेवियर हे देखील चांगलेच ठेवले पाहिजे. चांगले बिहेव ठेवून आपण त्यांच्याबरोबर योग्य ते इंटरॅक्शन केले पाहिजे. त्याचबरोबर लिडरशिप स्किल्स देखील असणे तेवढ्याच आवश्यक आहे. तर अशा प्रकारे ग्रुप डिस्कशन करताना इफेक्टिव्ह पार्टिसिपेशन होण्यासाठी या टेक्निक्सचा यूज करून याच्या मदतीने या टेक्निक्सचा वापर करून इफेक्टिव्ह पार्टिसिपेट करू शकतो. यामध्ये लँग्वेज सिम्पल यूज केली पाहिजे, नॉन वर्बल क्ल्यूज योग्य प्रकारे ठेवले पाहिजे, टीम बिहेवियर हे गुड असावे आणि लिडरशिप स्किल्स अडॉप्ट करण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून ग्रुप डिस्कशन हे इफेक्टिव्ह व सक्सेसफुल ठरू शकेल. तर अशा प्रकारे आज आपण ग्रुप डिस्कशनचे जे काही टेक्निक्स आहेत त्यांचा स्टडी केला आहे. ओके, थँक्यू.